पादराजं शरणं प्रपद्ये. चंपषष्ठीच्या रात्री डोंबिवलीवरनं आईबाबा निघाले प्रलयाला. 72ची गोष्ट आहे, खूप वर्षापूर्वीची. तेव्हा डोंबिवलीमध्ये जंगल होतं. 10 तास तळमळलो मी आईच्या पोटामध्ये जन्म घेण्यासाठी. तो माझा पहिला मुकाबला अघोरी शक्तीशी. खंडोबाने सहाय्य केलं, कारण ती रात्र होती चंपषष्ठीची. 3 वर्षाचा होतो, दिसायला चांगला होतो, छान गुटगुटीत बाळ होतो. मोरवेकर बाई परळला. तिने मला मांडीवर घेतलं, पाय पसरून, तसं बाळाला आंघोळ घालतात तसं, आणि विषारी शेंगदाणे खायला दिले मला. मी आजारी पडलो, भयंकर आजारी पडलो. विषबाधा झाली मला, मरायला टेकलो होतो. त्यातून काढलं मला स्वामींनी. त्यानंतर हे पूर्ण आयुष्यामध्ये या अघोरी शक्तीचा मला मुकाबला करावाच लागला. काय असतं ना, जो माणूस सात्विक विचाराने चालतो, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाचं वाईट करत नाही, आणि खास करून जो श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा शरणागत असतो, तो त्यांच्या मार्गावर चालतो, त्याचं वाईट करायला ही जी अतृप्त शक्ती आहे निसर्गातली, ती प्रयत्न करत असते, सतत प्रयत्न करत असते. आणि हेच आपण वाचतो श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या गुरुचरित्रात. माझ्या भक्तांना या अघोरी शक्तीचा, अतृप्त शक्तीचा सतत सामना करावा लागणार, कारण माझे भक्त सात्विक आहेत, कोणाचं वाईट चिंतत नाहीत, कोणाचं वाईट करत नाहीत. त्यामुळे ही जी शक्ती आहे, विकृत शक्ती, विद्रूप शक्ती जी आहे, असं म्हणतात, त्याचा सामना माझ्या भक्तांना सतत पावलोपावली करावं लागणार. पण त्यांचं रक्षण मी डोळ्यात तेल घालून करीन. त्यांनी आश्वासन दिलं आहे, जो भक्त अत्यंत सात्विक वृत्तीने वागेल, आपल्या जीवनाचा सगळा भार माझ्यावर सोपवेल, कोणाचं वाईट चिंतणार नाही, कोणाचं वाईट करणार नाही, स्वतःच्या कामाकडे लक्ष देईल, त्याचा सगळा भार मी वाहीन. त्याच्या परिवाराचं, त्याच्या बायकोचं, त्याच्या मुलांचं, त्याच्या घराचं रक्षण मी डोळ्यात तेल घालून करीन, हे आश्वासन त्याने दिलं आहे. त्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नाही. अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, त्या असं म्हणतात, हे माझं वाईट चिंतात, माझ्या बायकोचं वाईट चिंतात, माझ्या मुलाचं वाईट चिंतात. पण मी फक्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना शरण आहे. माझ्या आयुष्याचा सगळा भार मी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या पावलावर घातला आहे. जे होईल ते श्रीपाद श्री वल्लभ स्वामी करतील. चांगलं झालं तर त्यांच्या कृपेमुळे, जे काय होईल त्यांच्या कृपेमुळे. मला कुठलीच भीती वाटत नाही, कारण मी कोणाचंच वाईट चिंतत नाही, कोणाचं वाईट करत नाही. मी आतूनही मोकळा आहे आणि बाहेरूनही मोकळा आहे. जेव्हा आपण लोकांचं वाईट चिंततो, लोकांचं वाईट करतो, लोकांच्या कार्यात अडथळे आणतो, त्यांच्या प्रगतीत अडथळे आणतो, त्यांचा मत्सर करतो, तेव्हा आपल्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आपल्याला भरपूर मोठी शिक्षा देतात. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.